रामकृष्ण हरी. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु तुकाराम महाराज यांच्या वैष्णवांचा मेळावा कालपासून पंढरीच्या विठुराया दर्शनासाठी आतुरतेने मार्गस्थ होतो आणि हे तेच प्राचीन मंदिर आहे जिथे दोन्ही पालख्या काही क्षण आराम करतात, विसाव्याचे क्षण घेतात. आज आपल्यासमोर मंदिराचे ट्रस्टी आहे. सर नमस्कार. रामकृष्ण हरी. आमच्या वाचकांना सर्वप्रथम तुमचा परिचय द्या. रवींद्र पाध्ये. या मंदिरामध्ये पालखीचं संपूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन आमच्याकडे असतं, व्यवस्थापन सगळं. या मंदिराचा थोडक्यात इतिहास सांगितलं तर आमच्या वाचकांना जास्त. मंदिराचा इतिहास म्हणजे तसं बघितलं तर हे पुण्याचं प्रति पंढरपूर म्हणू शकतो आपण. आणि मंदिराचा इतिहास म्हटलं तर ही मूर्ती जी आहे विठ्ठलाची, ही स्वयंभू मूर्ती आहे. 12व्या शतकातली मूर्ती आहे. म्हणजे मंदिराला जवळपास 800-850 वर्ष झाली आहे. आणि मूर्ती स्वयंभू आहे. स्वयंभू म्हणजे काय की मस्तकी शिवपिंड आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, जानवं आहे, हातामध्ये कमल पुष्प आहे, शंख आहे. आणि भृगु ऋषींनी जी विष्णूच्या छातीवर लाथ मारली ती ज्याला वत्सलांचन म्हणतात ते या मूर्तीच्या छातीवर आहे. आणि ही मूर्ती निवडुंगाच्या झाडामध्ये सापडली म्हणून या मूर्तीचं नाव निवडुंगा विठोबा पडलेलं आहे. दोन्ही पालख्या इथे येतात असं म्हटलं जातं. म्हणजे ऍक्च्युली काही पौराणिक संदर्भ आहे का की इथं विसर्गासाठी काय येतात, त्याच्यामध्ये काही दाखले आहेत, काही कारण आहे? दाखलेसाठी म्हणजे कसं झालं की जेव्हा 1685 साली जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराजांनी हा पालखी सोहळा सुरू केला. पालखी सोहळा सुरू करण्याच्या पाठीमागचे कारण की त्याच पालखीचा मान हा खूप मोठा असायचा म्हणून पालखी सोहळा सुरू केला. तसं बघायला तर संतश्रेष्ठ लोकांना काही पालखीचा मान हा विषय नाहीये, ते जगत मान्यता आहे. पण त्यावेळेस पालखी सोहळा सुरू केला आणि त्याला अर्थसहाय्य आणि संपूर्ण संरक्षण छत्रपती श्री धर्मवीर संभाजी महाराजांनी दिलं. 1685 साली सुरू झालेला हा पालखी सोहळा अव्याहतपणे सुरू आहे. सुरुवातीला दोन्ही पालख्या म्हणजे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि कैवल्यमूर्ती ज्ञानेश्वर माऊलींची पालख्या दोन्ही आपल्या या मंदिरात यायच्या. पण जसं जसा समाज वाढत गेला, दिंड्या वाढत गेल्या, लोक वाढत गेली, तसं तसं मग पुढे ही पालखी दोन्हीकडे वेगवेगळ्या झाल्या. तुकाराम महाराजांची आपल्या मंदिरात उतरते आणि माऊलींची पालखी जी आहे ती पुढच्या चौकामध्ये पालखी विठोबा मंदिरामध्ये उतरते. आज दिवसभराचं पालिकेत काय म्हणजे पालिकेचं काय नियोजन असतं इथे? पालखीचं नियोजन म्हणजे कसं की आज तुम्ही बघता की मंदिर प्रशासनाने तर संपूर्ण जय्यत तयारी केलेली आहे. आकर्षक फुलांची रोषणाई आहे, सजावट, विद्युत रोषणाई म्हणेल किंवा महानगरपालिका प्रशासन, पोलीस कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि मंदिर या तिघांच्या समन्वयाने आज इथे येणारे हजारो लाखो जे भाविक आहेत त्यांच्या दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. त्याच्याबरोबर पालखीबरोबर जे वारकरी लोक येणार आहेत त्यांच्या राहण्याची, जेवणा खाण्याची व्यवस्था, मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास होऊ नये आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वारी कशी होऊ शकेल या दृष्टीने मंदिर प्रशासन तयार आहे. साधारण पालखी इथे किती वाजता पोहोचते? साधारण 7:30-8 नंतर पालखी इथे येईल. दर्शन गुप्त असतं सगळ्यांचं. दर्शन म्हणजे पालखी आली की मंदिराचे विश्वस्त आम्ही पालखीचं स्वागत करतो, मंदिरामध्ये पालखी आणतो, अभंग होतो, मग आरती होते आणि आरती झाल्याच्या दर्शन अव्याहतपणे सुरू असतं ते पालखीचं प्रस्थान नसतोपर्यंत. आज काही विशेष आहे या निमित्ताने? नाही, आज विषय असं काही नाही, पण उद्या पालखीच्या पादुकांचे पूजन आहे. मग उद्या अनेक मान्यवरे दर्शनाला वगैरे येतील आणि देवाकडे चांगल्या मागण्या मागतील. यावर्षी विठ्ठलाने आपल्या किसान बांधवासाठी आणि एकूणच वारकऱ्यांसाठी चांगल्या प्रमाणात पावसाची सुरुवात केली आहे आणि सर्व वारकऱ्यांचं आराध्य दैवत विठू माऊली त्यांच्या एकूणच भविष्यासाठी बरकतीचं हे साल आणि इथून पुढचे साल राहावं हीच विठुरायाकडे समस्त वारकऱ्यांच्या हितासाठी माझं पिंपरी चिंचवड चॅनलच्या वतीने आणि पाध्यकाकांच्या वतीने मनपूर्वक मागणं. मी विवेक कुलकर्णी, कॅमेरामॅन राहुल वाणीसह माझं पिंपरी चिंचवड चॅनलसाठी. धन्यवाद. रामकृष्ण.